नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राजगुरुनगर नगर परिषदेची पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन भरवस्तीत फुटून उंच कारंजे उडत राहिल्याने चौथ्या मजल्यावर दुकानामध्ये पाणी साठले। चारही मजल्यावरील दुकानांचे यामध्ये नुकसान झाले। शहरातील वाडा रस्त्यालगत गुरुवारी दिनांक 18 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजता घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली। राजगुरुनगर शहरातून जाणाऱ्या वाडा रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटाराचे पाईप टाकण्याचे काम सुरू होते। काम होताना त्यातील अनेक पाईपलाईन तुटण्याचे प्रकार घडले आहेत। पाईपलाईन तुटल्याचे निदर्शनास न आल्याने मुख्य वाहिनी सुरू करण्यात आली। पूर्ण दाबाने पाणी पुरवठा सुरू होताच महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सांडभोर यांच्या इमारतीलगत पाण्याचे उंच कारंजे उडताना पाहायला मिळाले। सुमारे 1 तास हे फवारे उडत होते। खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या निलंबनापाठोपाठ आता खेडचे भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांचेही निलंबन करण्यात आले आहे। एकाच महिन्यात खेड तालुक्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची ही तिसरी वेळ आहे। या निलंबनाचे आदेश जमाबंदी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जारी केलेत। सातत्याने गैरहजर राहणे, निकाली समजवर स्वाक्षरी न करणे, अनुदान खर्च न करता नव्याने अनुदान मिळवण्याचा प्रस्ताव पाठवणे, आलेल्या तक्रारींवर कार्यवाही न करणे, पीएमआरडीएकडे बिनशेती मोजणी संदर्भातील अहवाल न पाठविणे, तसेच शिंदे यांची विभागीय चौकशी सुरू केली असता त्यांनी त्याबाबतचे निवेदन कार्यालयात सादर केले नाही। या सर्व कारणास्तव शिंदे यांचे जमाबंदी आयुक्तांनी निलंबन केले आहे। शिंदे हे फेब्रुवारी 2024 पासून अद्यापपर्यंत वैद्यकीय कारणास्तव गैरहजर आहेत। तसेच यापूर्वी देखील वैद्यकीय कारणास्तव बऱ्याच कालावधीसाठी गैरहजर आहेत। त्यामुळे खेड येथील मोजणी कार्यालयातील कामाचा खोळंबा होतो आहे। सामान्य नागरिकांच्या तक्रारी येत आहेत। यावरून शिंदे यांना शासकीय नोकरीत स्वारस्य नसल्याने व कार्यालयीन कामकाजात गैरकृत्य केल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या विभागीय चौकशीमुळे शिंदे यांना आता निलंबित करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे। खेडच्या तहसील म्हणून ज्योती देवरे यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे। अत्यंत वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या देवरे यांची खेडच्या तहसीलदार म्हणून नेमणूक झाल्यानंतर जोरदार चर्चा सोशल माध्यमांत रंगली आहे। नूतन तहसीलदार देवरे यांच्या जुन्या वादग्रस्त बातम्या खेड तालुक्यात सोशल माध्यमांत व्हायरल होत आहेत। नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये लोकसेवक पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपात दोषी ठरल्यानंतर त्यांची पारनेरमधून तडकाफडकी जळगाव या ठिकाणी बदली झाली होती। गंभीर स्वरूपाची अनियमितता, अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन पदाचा दुरुपयोग असे गंभीर आरोप त्यांच्यावर होते। तत्पूर्वी मुंबईमधून देखील विधानसभेत काही गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे। आता नुकतीच त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। त्यात एका बड्या नेत्याच्या पीएसोबत त्यांची जोरदार खडाजंगी झाल्याची बाब समोर आली आहे। अर्थात त्या सर्व आरोपांचे ज्योती देवरे यांनी त्यावेळी खंडन केलेले आहे। मात्र आता याच ज्योती देवरे यांची खेड तालुक्याच्या तहसीलदार म्हणून नियुक्ती झाल्याने सर्वांचीच धाबे दणाणली असून खेड तालुक्यातील सर्व सोशल माध्यमांत आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ज्योती देवरे यांची ठिकठिकाणाहून कोणत्या आरोपांमुळे बदली झाले याच्या जुन्या बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत। तर नूतन महिला अधिकारी देवरे खेड तालुक्यात चांगले काम करतील अशी खेडच्या जनतेची अपेक्षा आहे। दारूच्या नशेत पीएमपी बसला हात दाखवून बसमध्ये चढून चाकणजवळील महाळुंगे येथील एकासह दोघांनी बस चालक सूरज सुखलाल काळे वय वर्ष 24 यांना शिवीगाळ केली। चालकाच्या केबिनमध्ये जाऊन आरडाओरडा करून बसचे स्टिअरिंग आरोपींनी त्यांच्या स्वतःच्या हातात घेतले। आम्ही सुद्धा बस चालक आहोत, आम्हाला शिकवू नकोस असे म्हणून आरोपींनी बस वाकडी तिकडी चालवत वाहनांना आणि नागरिकांना धडक दिली। फिर्यादी यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करत जखमी केले। बस चालक सचिन गुणाजी पारधे वय वर्ष 44 राहणार पुणे स्टेशन यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार संतोष जाधव वय वर्ष 40, जितेश रमेश राठोड वय वर्ष 36 दोघेही राहणार महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत बसमधील प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली। बस प्रवासात एका तरुणाच्या बॅगेतून दागिने असलेली पर्स 2 अनोळखी महिलांनी लंपास केली आहे। ही घटना राजगुरुनगर ते आंबेठाण चौक दरम्यान बसमध्ये घडली। सोन्याबापूर रमेश शेटे वय वर्ष 28 राहणार भोसरे यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार 2 अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रवासात 2 अनोळखी महिलांनी शेटे यांच्या बॅगमधून 74,500 रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स चोरून नेली, तर चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत। पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ मेदनकरवाडी हद्दीत जुने नीलम एक्झिक्युटिव्ह आणि नवीन चाकण ग्रँड हॉटेलच्या पाठीमागील बाजूस एक मानवी कवटी मिळून आल्याची धक्कादायक घटना बुधवारी 17 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7च्या सुमारास घडली होती।
याबाबत पुढे काहीही तपास लागू शकला नाही। कवटी मिळून आलेली असली तरी शरीर कुठेही आढळून आले नाही। पोलीस प्रशासनाने सदरची कवटी तपासासाठी ताब्यात घेऊन वेगवेगळ्या तपासण्या आणि चाचण्या करण्यासाठी पाठवल्याचं समजतंय। काळूस तालुका खेड गावातील साळुंखे वस्ती येथे नवनाथ लक्ष्मण साळुंखे यांच्या बंगल्यात संरक्षक भिंतीवरून येऊन बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला। घरातील मंडळींनी आरडाओरडा केल्याने बिबट्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून पळून गेला। या संरक्षक भिंतीवर बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून येत आहेत। घरात शिरू पाहणाऱ्या बिबट्यांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत। शिरोली तालुका खेड गावामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ड्रोन फिरत असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे। या घटनेने शिरोली येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बरेच लोक रात्र जागून काढत आहेत। मागील आठवड्यात शिरोली येथे चोरीची घटना घडली होती। त्यानंतर शिरोली येथील पोखरण वस्तीमध्ये 2 भुरटे चोर मध्यरात्री सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्याबाबत खेड पोलीस स्टेशनला कल्पना दिलेली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे। आषाढी एकादशी निमित्त पावित्र आशा चांडोली तालुका खेड भीमा नदीच्या दक्षिण तीरावरील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पंचक्रोशीतील भाविक भक्तांची दिवसभर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती। सकाळी विठ्ठल रखुमाईस अभिषेक झाल्यावर मंदिर भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले। चाकण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी येथील युनिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल बेनके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे। खेड डीवायएसपी अमोल मांडवे यांनी घेतला पदभार। खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अमोल मांडवे यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय। खेडचे नूतन डीवायएसपी अमोल मांडवे हे पालघर जिल्ह्यातून बदली होऊन आले आहेत। नूतन अधिकाऱ्यांचे स्वागत खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व राजगुरुनगर बँकेचे संचालक राजेंद्र सांडभोर, महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार एकनाथ सांडभोर, दैनिक लोकमतचे पत्रकार व तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र मांजरे, दैनिक सामनाचे व पुणे लाईव्ह न्यूजचे पत्रकार तुकाराम बोंबले, दैनिक पुढारीचे पत्रकार कोंडीभाऊ पाचारणे व सिद्धेश कर्नावट आदींनी केले। तालुक्यातील कायदा सुव्यवस्था याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली। चाकण शिक्रापूर रस्त्यावर वाहनचालक विशेषतः अवजड वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहने चालवून मोठी वाहतूक कोंडी व अपघातांना निमंत्रण देत आहेत। वाहतूक कोंडीला आळा बसावा याकरिता मोठ्या रहदारीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांना या मार्गावर प्रवेश करण्यास बंदी करण्याची गरज आहे। वडगाव तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गावरील अवजड वाहतूक अहोरात्र सुरू असते। तास 2 तास जरी अपघातानंतर वाहतूक थांबली तरी 2 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागतात। गुरुवारी दिनांक 18 जुलै 2024 सकाळी राजगुरुनगर नगर परिषद कार्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला। अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। राजगुरुनगरमधील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। राजगुरुनगर येथील सहयोग विशेष मुलांच्या शाळेत नयनरम्य असा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला। खेड तालुक्यात कुरकुंडी येथे येण्या-जाण्यासाठी वापरास दिलेल्या रस्त्याने खडी क्रशरची अवजड वाहने घेऊन जाणाऱ्या काही बड्या व्यावसायिक मंडळींना स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध सुरू केलाय। पोलीस बंदोबस्तात वाहने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींना स्थानिक शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान होत असल्याचे सांगत कडाडून विरोध सुरू केलाय। याबाबत महसूल विभागात दाखल असलेल्या दाव्यांचा निकाल लागेपर्यंत कुठलीही अवजड वाहने जाऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। तो बुधवारी इथं घेऊन यायचा। बुधवारी इथं घेऊन या। तुमचा आमचा काही संबंध नाहीये। मालक आहे का? आमच्या सातबारा तो मालक आहे का? त्याला आम्ही रस्ता दिला मान्य आहे। तू आमच्याकडे अधिकार कुणी दिलाय? मग तुम्ही मॅत्र त्याला घेऊन ना, तुम्ही काम मध्ये पडता घ्या नाही देणार। तुम्ही तिला कामाला आहे ना म्हणून तुमच्याकडे दिलंय सगळं। यांच्या आता आहे ना खडी मसनीच बंद करायच्या। सगळ्या खडी मसनी इथल्या बंद झाल्या पाहिजे। शेतकऱ्याच्या अन्नात आहे ना यांनी माती कालवलेली आहे। बाकीचे ना तुम्हाला सांगतो शेटे पिटे कोण साखरे तुम्ही पण फोटो काढलाय ना। साखरे तुम्हाला माहिती का? हा त्यांना रस्ता कुठून दिला माहिती आहे? काळ्या कुठून मग त्यांचा राईट का म्हणायचं दादागिरी करायचा? हे यांना सामील झाले तर तुम्ही किती ताकद लावता? तुम्ही पोलीस स्टेशनला आम्ही आत्महत्या करायला तुम्हाला दाखवतोच आम्ही बी। तुम्ही आम्हाला डिपार्टमेंट येऊन येतात बिया दाखला तुम्हाला सांगतो बरोबर आम्ही। हा
परत तुम्ही त्या थराला जाणारी माणसे मी प्रत्येकाला सांगत राहतोय का ही माणसं या थराला तुम्ही दोन हे आम्ही सगळे जाणून चुकले. आज तहसीलदार 1 मिनिट, आज तहसीलदार 30 तारीख आपल्याला देतोय. 2 तारखेला आपली सुनावणी होती, 30 तारीख दिली आणि 3 तारखेला आदेश कोणत्या बेसवर दिला तहसीलदारांनी? यांच्या काय हातबांधणी झाल्याशिवाय दिल्या का? सगळे मॅनेज केले, पोलीस स्टेशन सुद्धा मॅनेज केले. आम्हाला माहिती आहे तहसीलला प्रांत सगळे तुम्हाला सगळे पैसे पुढे ना सगळे चुकले. अहो या मी आमच्याकडे काय मला माहितीये का? राहू दे ते 30 तारखेला लगेच आपण निघून आलो, यांना ऑर्डर घेऊन आलो लगेच. आपल्याला चिडगोळ आहे ते काही नाही करतील, ते नाही काय करायचे तेव्हा असं नाही करायला पाहिजे. तुम्ही लेकरं बाळांचा विषय का तुम्हाला आहे का नाही? लेकरं बाळ असं काय करता? 4 नंबर किती वेळा विनंती करायची तुमची? नाहीये का? मग कशाला उगाच हे करताय तुम्ही? तुम्ही काही ना कार्य करता, येऊ दे ना त्याला इथं. केवढ्या करून आम्हाला पैसे देते? एक दिवस मोबाईल दिला आम्हाला का पैसे, बाकीचे पैसे म्हणलं का पैसे नाही, म्हणलं उद्या त्रास कसा नाही. आम्हाला त्याने बळद चटणी पैसे दिले, आम्ही घेत नव्हतो. मॅडम पाय चालता येत ना आम्हाला, इथून अशी परिस्थिती होती. धुळीत घालून न्यायला लागत, इथून इतकी परिस्थिती मॅडम प्लीज थोडं ऐकून घ्या. तुम्ही आमच्या घरी आता चहा प्यायला चला आणि तुम्ही आमच्या आई वडिलांची परिस्थिती बघा. राहुल पाटलाला पण नेऊन दाखवलंय. राव तुम्ही आई वडील आहे का नाही तुम्हाला? असं काय करता? आम्हाला जर अर्जंट एखादा पेशंट द्यायचा म्हणलं तर त्याला जुळीत घालून न्यावं लागतं. आज तुम्हाला हा रस्ता व्यवस्थित दिसतोय, तुमच्या गाड्या इथवर त्याच्यामुळे मिटिंगचे हाच माणूस होते मोर, बाकीचे पुढे गेले. जो मालक याचा मालक घेऊन यायचा ना याने, याला काय गरज आहे यायची? याला गरज काय यायची? साखरेने किती वर्ष रोड हा वापरला, विचार वापरला का नाही? रात्री वापरून गेला मग पैसे मिळाले तुम्हाला? अहो साहेब गोंधळ तळतळ तेवढी सामना मामा साखरे रोड कसं काय केला मग? दुसऱ्याची खडी मशीन यांच्या नावाखाली चालली, मग त्यांची दादागिरी. तिसरा संबंध नाही आमचा काही, रस्त्याचा संबंध नाही मॅडम. आम्हाला 7-8 जणांना तोंड द्यायचं म्हणलं कुठली परिस्थिती आहे? तरी शेतकरी धर्माची माणसे दरवेळेस हे माणूस मोर दरवेळेस हा माणूस मोर मग हे मालक बिलक नको आणा यांनी. मॅनेजर मान्य मग तुमचे मन झाले मनाने आमच्या अत्याचार करायचे. दुसऱ्याला रस्ता इकू नये. तुमच्यामुळे शेतकऱ्यांना भीक मागायची वेळ येईल. आज आमच्या जनावरांना सुद्धा चारा भेटत नाही. आमची 2-2 एक 1.5 एकर करून आले बदली करून 1.5 एकर जमीन आहे आमची फक्त मापून, आणि ती पण अशी पाण्या पावसाने धुळीनी जर खालात झाली तर आम्ही करायचं काय? तुमची रोजची 100 गाडी चालते. घेऊ नका हो. तुम्हाला पर्याय रस्ता जिकडे असेल तिकडून काढा, तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. आम्ही डायरेक्ट साहेबांना सांगितलं आता मॅडम आम्ही काय करणार आहे, आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही बायका पोरं मी राहुल पाटलाच्या ऑफिसला जाऊन दिसणार. हा का पिऊ आता तुमच्या सामने तुम्ही कशा डॉक्युमेंट घेऊन फिरता? त्याचं तुम्हाला सांगितलं मी 3 वेळा का बुधवारला मोर घेऊन या फक्त इथं आम्ही थुकतो. बुधवार म्हणा चाट तो काय बोलला होता सुटला तुम्हाला रस्ता असं देतो आम्ही फक्त थुकतो. आता बाळ खाला म्हणून रस्ता म्हणा चाट थुका, जर नाही रस्ता दिला तर मग बोला. फक्त त्याची वाचा काय बोललाय तो आधी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.